Dear students, today we continue the next article from the rotational motion. In a rotational motion, previously what we have learned in the previous lecture, we have learned the concept of torque and its applications. Today we learn the next article, that is rolling kinetic energy. Also we have learned the rotating kinetic energy. लक्षात आहे का पहा बेटा, याच्या अगोदर आर्टिकलमध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण रोटेटिंग रिजिड बॉडीची लर्न केलेली आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी रिजिड बॉडीची लर्न केलेली आहे. आता इथं आपण रोलिंग मोशन वेगळी आणि रोटेटिंग मोशन वेगळी. तुम्हाला लक्षात येत असेल तर रोलिंग मोशन म्हणजे कसं. आता रोलिंग मोशनमध्ये एक कॉईन घ्या तुम्ही, नाणं, 1 रुपयाचं नाणं किंवा 50 पैशाचं नाणं आपण घेतलात आणि त्याला एका स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवर ते रोल केलात. म्हणजे कसं, आता पहा ही पेन आहे, आता या पेनला मी असं ठेवलं तर ही काय झाली, रोल होत चालली, असं स्वतःभोवती फिरत फिरत पुढे निघून चालली, तर याला म्हणायचं रोलिंग मोशन. आणि रोटेशनल मोशन म्हणजे कसं, त्याचं एक्झाम्पल फॅन वगैरे असेल, अबाउट इट्स ॲर्मेचर रोटेट होत असेल म्हणजे त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत नाही. रोलिंग मोशनमध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत नाही. ती बॉडी आहे त्या ठिकाणी स्वतःभोवती फिरत राहते. ती बॉडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्वतःभोवती फिरते, त्याला आपण रोलिंग मोशन म्हणतो, रोटेटिंग मोशन. आणि रोलिंग मोशनमध्ये काय होतं, रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ लिनियर मोशन अँड रोटेशनल मोशन. त्याला लिनियर मोशनला आपण ट्रान्सलेशनल मोशनसुद्धा म्हणू शकतो. आता हा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक फिगर काढतो, ती फिगर तुम्ही काढून घेत चला. तर इथं जे असेल एक कॉईन आपण ज्याला म्हणू, ही कॉईन आहे असे, आणि या कॉईनचा सेंटर ऑफ मास, आणि ही कॉईन रोटेट होत आहे अबाउट इट्स ओन ॲक्सिस. त्याच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवताली कॉईन रोटेट होतो आणि ती कॉईन कुठे ठेवली आपण, स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवरती. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन जो असतो तो किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. विदाउट द फोर्स ऑफ फ्रिक्शन द कॉईन कॅन मूव्ह ऑन द स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. हा स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस याला आपण म्हणायचं स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. हा स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस आणि याचा हा सेंटर ऑफ मास, याला CM म्हणतो लिनियर मोशनमध्ये. आणि थोड्या वेळानंतर ती बॉडी जी येते तर ही अशी तीच बॉडी थोड्या वेळानंतर या ठिकाणी येईल बेटा. हा स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि ही बॉडी स्वतःभोवती फिरत फिरत या सरफेसवरती मूव्ह होते. या बॉडीमध्ये जेवढे पार्टिकल आहेत, ही एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल, इट कॅन रोटेट अबाउट द सेंटर ऑफ मास. अँड सो देअरफॉर हिअर ही मोशन जे असेल रोटेशनल मोशन आणि सेंटर ऑफ मासची मोशन कोणते असते, लिनियर मोशन असते बेटा. मग आता ही बॉडी या ठिकाणी इथं आली, हा सेंटर ऑफ मास असेल. म्हणजे लेटस इमॅजिन, लेटस कन्सिडर अ कॉइन इज रोलिंग ऑन ए स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. या स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेसवरती कॉईन जे असेल ती रोल होत चाललेली, आणि याचा सेंटर ऑफ मास जो असेल, या कॉईनचा सेंटर ऑफ मास सरळ रेषेमध्ये मूव्ह होतो. आणि सेंटर ऑफ मासच्या व्यतिरिक्त जेवढे पार्टिकल बॉडीमध्ये असतील तेवढे सर्व पार्टिकल्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात अबाउट इट्स ॲक्सिस, अबाउट द सेंटर. आणि मग ही बॉडी रोटेट होत होत स्वतःभोवती फिरत 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 ती काय या ठिकाणी येते. म्हणजे याचा जो असेल
इथं सेंटर ऑफ मास या बॉडीचा. मग या रोलिंग मोशनमध्ये सेंटर ऑफ मासची मोशन कोणती आहे? लिनियर मोशन, किंवा त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशनल मोशन, किंवा त्याला आपण म्हणतो स्ट्रेट लाईन मोशन. आणि एक्सेप्ट दॅट सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासच्या व्यतिरिक्त जेवढे पार्टिकल असतील ते सर्व पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म अबाउट इट्स ओन ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँड देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू, सांगा बेटा काय होतं? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी KE, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर, कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन. हां, आता हे रोटेशनल मोशन आणि हे लिनियर मोशन, याला आपण शॉर्टमध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. काय बेटा सांगावर फॉर्म्युला ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे, आठवतं तुम्हाला? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे, 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर. What is I? Moment of inertia of the body, and omega angular velocity of the body. आणि इथं बेटा प्लस लिनियरमध्ये काय असेल? 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. आणि इथं लिहा सिग्निफिकन्स त्याचं, वेअर I मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी. I is the moment of inertia of the body, आणि ओमेगा angular velocity, angular velocity of the body, angular velocity of the body. आणि त्यानंतर बेटा स्पीड v काय असेल? v लिनियर स्पीड, लिनियर स्पीड असेल, आणि m मास ऑफ द बॉडी. m काय असेल? मास ऑफ द बॉडी, स्मॉल m मास ऑफ द बॉडी. म्हणजे या इक्वेशनमध्ये ज्या टर्म इन्व्हॉल्व होतात या टर्म आपल्याला इथं क्लिअर झाल्या पाहिजेत. फॉर न्यूमरिकल दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड देअरफॉर वी कॅन सिम्प्लिफाय. याला बेटा इथं सिम्प्लिफाय करूया आपण. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग, ROLL लिहा. रोलिंग आणि रोटेटिंगमध्ये कन्फ्युजन टाळायचं आपण. रोलिंग म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी असते आणि ती म्हणजे 1/2 आयच्या ठिकाणी इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आयची किंमत काय? ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे, आय इज इक्वल टू MK स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लर्न केलेला आहे कन्सेप्ट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, आणि आय इज इक्वल टू MK स्क्वेअर. आणि परत बेटर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर, सिन्स I is equal to MK square. Again, but V is equal to R into omega. Therefore, omega is equal to V divided by R. V divided by R capital घ्यायचं. V is equal to R omega. Therefore, omega is equal to V upon R. तर हे इक्वेशन काय? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1/2 कॅपिटल MK स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1/2 MV स्क्वेअर. आलं लक्षात? काय केलं बेटा त्या ठिकाणी? या इक्वेशनमध्ये जिथं ओमेगा होतं त्या ठिकाणी व्ही ठेवलं. ओमेगा स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ही ओमेगा स्क्वेअरची किंमत ठेवून टाकली. हां, आता या दोन इक्वेशनमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं सांगा बरं? व्हॉट इज द कॉमन? या दोन इक्वेशनमध्ये कॉमन काय लक्षात येईल? तर 1/2 MV स्क्वेअर जर तुम्ही कॉमन काढलात, 1/2 MV स्क्वेअर कॉमन काढलात तर काय असेल? 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर.
So therefore kinetic energy of rolling is equal to, this is the important formula for numerical. This is the important formula for numerical. आणि मग याला बेटा आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू व्हॉट इज 1/2 mv². ही कोणती एनर्जी आहे? 1/2 mv² इज द कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर. तर कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r² and that is kinetic energy of rolling divided by kinetic energy of linear is equal to 1 + k² upon r². So this is again important formula for numericals. आणि जेव्हा आपण हे न्यूमरिकल्स सॉल्व करतो त्यावेळेस सुद्धा हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर इज इक्वल टू 1 + k² अपॉन r². आता बरेचसे विद्यार्थ्यांना वाटत असेल k² अपॉन r² याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये, म्हणजे कोणत्या आर्टिकलमध्ये? रेडियस ऑफ गायरेशनमध्ये लर्न केलेलं आहे. आणि ही व्हॅल्यू रेडियस ऑफ गायरेशन आणि रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन टू द रेडियस, हा रेशो प्रत्येक बॉडीला, प्रत्येक ॲक्सिस ऑफ रोटेशनला वेगवेगळा असतो. तो दिलेला असतो, गिवन असतो. रिंग असेल तर k² अपॉन r² ची किंमत 1 येते. आणि ही बॉडी जर सॉलिड स्पियर असेल त्याची वेगळी येते, हॅलो स्पियर असेल वेगळी येते, आणि डिस्क असेल तर त्याची किंमत 1/2 येते. k² अपॉन r² जी किंमत येते ती म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युला. प्रत्येक बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण वर्कआउट करतो, कॅल्क्युलेट करतो, आणि ते प्रत्येक बॉडीमध्ये mr² कोइफिशियंट. आता मी इथं लक्षात घ्या, I इज इक्वल टू mr²/2. हे कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया बेटा? हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा आहे. सॉलिड डिस्क असेल त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² आहे. तर यामध्ये याला 1/2 mr² आपण असं लिहिलं तर ही व्हॅल्यू जी येते 1/2, ही 1/2 व्हॅल्यू आहे ती k² अपॉन r² ची आहे. आता कशी आलेली आहे ती? I इज इक्वल टू mr²/2 अँड I इज इक्वल टू mk² इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन mk². राईट. हे इक्वेट जर केलात बेटा तुम्ही तर काय येतं सांगा बरं? mk² इज इक्वल टू 1/2 mr². बरोबर आहे. आता m आणि m कॅन्सल तर k² अपॉन r² इज इक्वल टू 1/2 आलं. हे पुढे आता शिकवणारच आहे मी, रेफरन्स आलं म्हणून मी इथं सांगत आहे तुम्हाला. तर k² अपॉन r² ची किंमत 1/2. म्हणजे शॉर्टकट टेक्निक लक्षात ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये mr² कोइफिशियंट जो असतो तो काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये mr² कोइफिशियंट जो काय असेल नंबर, तो म्हणजे k² अपॉन r² ची किंमत असते कोणत्याही बॉडीसाठी. म्हणून एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, नोट म्हणून लिहा. द व्हॅल्यू ऑफ k² अपॉन r² इज, द व्हॅल्यू ऑफ k² अपॉन r² इज कोइफिशियंट ऑफ mr². कोइफिशियंट ऑफ mr² in the formula of moment of inertia. Coefficient of mr², the value of k² upon r² is the coefficient of mr² in the formula of moment of inertia. लक्षात येतं? हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तुमच्या पुढे दिलेला आहे. आणि या ठिकाणी k² अपॉन r² म्हणजे काय येतं तर कोइफिशियंट ऑफ mr². कोइफिशियंट ऑफ mr² हा नेहमी काय असतो? कोइफिशियंट ऑफ mr² काय असतो नेहमी? द व्हॅल्यू ऑफ k² अपॉन r². इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा बेटा. चला, हा एक फॉर्म्युला आता तुम्हाला न्यूमरिकल जेवढे जेवढे रेक्टँगल करत असतो ते फॉर्म्युले तुम्हाला पुढे या आर्टिकलवरते न्यूमरिकलसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांना इथं लक्षात ठेवा बेटा. याला मी इक्वेशन सेकंड म्हणतो. आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग टू द कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर झालं. आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग टू दी
कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल, कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर, कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. आता इथं रेशो घ्यायचा आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग टू द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल. तर यामध्ये जर घेतलात तुम्ही तर 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r² डिवायडेड बाय 1/2 I ω². 1/2 1/2 कॅन्सल. आता याला सिम्प्लिफाय करायचं बेटा. इथं याला जर पुढे सिम्प्लिफाय केलं तुम्ही काय येतं पहा. आयच्या ठिकाणी mk² ठेवा आणि ओमेगाच्या ठिकाणी v² अपॉन r² ठेवा. तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल इज इक्वल टू mv² इन ब्रॅकेट 1 + k² अपॉन r² डिवायडेड बाय दॅट इज mk² आणि v² अपॉन r². m आणि m कॅन्सल झालं, m आणि m कॅन्सल झालं. तर आणि v आणि v कॅन्सल झालं. काय असेल 1 + k² अपॉन r² डिवायडेड बाय k² अपॉन r². ही कशाची व्हॅल्यू आली सांगा. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल. आणि हा जो फॉर्म्युला असेल न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी हा थर्ड फॉर्म्युला तुम्हाला असेल. रेशो नेहमी एक्झाममध्ये अनेक वेळेस विचारलेला आहे. आणि तुम्ही नीट असेल, जेई असेल, CET असेल, कोणती ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन असेल तर हे आर्टिकल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. याच्यावर केवळ न्यूमरिकलच येणार तुम्हाला. आणि ते न्यूमरिकलसाठी हे फॉर्म्युले तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल बॉडी, मग प्रत्येक बॉडीसाठी या व्हॅल्यू वेगवेगळ्या येतात आणि न्यूमरिकलमध्ये आपण ते सॉल्व करतो बेटा. आता त्यानंतर पुढे जे असेल हे लक्षात आलं तुमच्या. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग अँड कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. हां, आता हे जर क्लिअर झालं असेल तर अत्यंत इम्पॉर्टंट आर्टिकल जे पुढे असेल आणि ते म्हणजे कोणतं, दॅट इज मोशन ऑफ ए बॉडी ऑन इन्क्लाइन प्लेन किंवा व्हेज आपण ज्याला म्हणतो. मोशन ऑफ ए बॉडी ऑन इन्क्लाइन्ड प्लेन. नेक्स्ट आर्टिकल बेटा इथं नोट करा तुम्ही. मोशन ऑफ ए बॉडी ऑन इन्क्लाइन प्लेन लिहा. मोशन of a body on inclined plane. Motion of a body on inclined plane. Motion of a body on inclined plane. पाय बेटा आता इथं त्यासाठी आपण इन्क्लाइंड प्लेन काढा. इन्क्लाइंड प्लेन और वेज आपण ज्याला म्हणतो, ही अशा टाईपचे हॉरिझॉन्टल सरफेस असेल, याला बॉडी इन्क्लाइन केलेले असेल, हे अशा टाईपमध्ये. हे असं ही बॉडी. आता हा अँगल जो असेल तो थीटा. इथं दिलेला आहे तुम्हाला हॉरिझॉन्टल सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस आणि हाईट h आणि ही जी लेंथ असेल इथून लेंथ, बॉडीचं मास m आणि हीच बॉडी इन्क्लाइन प्लेनहून कुठं आली, असं रोल होत आली किंवा स्लाईड होत आली. तर यामध्ये जे काय घेतलेलं आहे आपण पहा बरं. आता म्हणजे आपल्याला या ठिकाणी लर्न काय करायचं आहे, काय लर्न करायचं आहे आपल्याला. इथं महत्त्वाचं म्हणजे काय लर्न करायचं आपल्याला, आर्टिकलचा ऑब्जेक्टिव्ह काय, हा सुद्धा आर्टिकल जे आहे तुम्हाला लर्न करायचं आहे केवळ न्यूमरिकल प्रॉब्लेम्ससाठी बेटा. केवळ न्यूमरिकल प्रॉब्लेम्ससाठी आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण याचे
न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी आपल्याला लर्न करायचे आहेत. म्हणजे आता कोणते आहे, तर इन्क्लाइन प्लेनहून बॉडी मूव्ह झाली, स्लाईड होत असेल, रोल होत असेल, स्लायडिंग होणे, घसरत खाली येणे, रोल होणे, फिरत फिरत खाली येणे, स्लायडिंग मोशन आणि रोलिंग मोशन ह्या दोन्हीही असू शकतात. तर इथं जे बॉडीचं मास आहे यम आणि ती इन्क्लाइन प्लेनवरती ठेवलेली आहे, तर त्या बॉडीची रोलिंग वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे, स्लायडिंग वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे, रोलिंग ॲक्सलरेशन बॉडीचं काढायचं आहे आणि स्लायडिंग ॲक्सलरेशनसुद्धा काढायचं आहे. आणि टाईम किती लागतो त्या बॉडीला वरून खाली येण्यासाठी. म्हणजे आपल्याला काय लर्न करायचं आहे मी इथं क्लिअर केलेलं आहे. ओके, लक्षात आलं. व्ही आर म्हणजे रोलिंग स्पीड, व्ही एस म्हणजे स्लायडिंग स्पीड. रोलिंग आणि स्लायडिंग लक्षात येतं. रोल होणे असं स्वतःभोवती फिरत फिरत खाली येणे, स्लायडिंग असं घसरत जाणे. आणि इन्क्लाइन प्लेन म्हणजे काय रे, हे एक्सेल वर्ल्डमध्ये जे प्लेन असतात ना, वरून पाणी वगैरे सोडलेले आहे आणि छोटे छोटे मुलं स्लाईड होऊन खाली येतात, त्यालाच वेज म्हणतो किंवा इन्क्लाइन प्लेन. नाहीतर बरेचशा विद्यार्थ्यांना काय कन्सेप्ट आहे, इन्क्लाइन प्लेन म्हणजे काहीतरी वेगळे आहे असं नाही. हां, हेही क्लिअर झालं पाहिजे. तर या ठिकाणी बेटा इथं काय घेतलं आपण, एक स्मूथ होरिझॉन्टल सरफेस घेतलेला आहे. याला इन्क्लाइन प्लेन इन्क्लिनेशन थीटा अँगल नाही. थीटा म्हणजे 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री किती असेल. आणि मग ती इन्क्लिनेशनचा अँगल थीटा आहे, हाईट एच आहे. लेटेस्ट एक स्मॉल बॉडी, स्पेरिकल बॉडी घेऊ आपण. ऑफ मास यम इज प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द इन्क्लाइन प्लेन. एक बॉडी घेतलं, त्या बॉडीचं मास यम आहे आणि ती बॉडी टॉप ऑफ द इन्क्लाइन प्लेनवरती ठेवलेलं आहे. आणि त्या बॉडीला दोन पद्धतीनं खाली सोडणार आहोत आपण. एक रोलिंग होऊन खाली येणार, म्हणजे असं स्लाईड होतं, असं रोल होणे म्हणजे फिरत फिरत येणे. आणि दुसरी असं स्लाईड होणे विदाउट फोर्स ऑफ फ्रिक्शन. वेन द बॉडी इज ॲट द टॉप, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज टू बी कन्व्हर्टेड इनटू rolling kinetic energy by the law of conservation of energy, by the law of conservation, by the law of conservation of energy, by the law of conservation of energy, kinetic energy at the top of inclined plane, kinetic energy at the top of inclined plane is equal to kinetic energy of rolling on inclined plane. Inclined plane. हे लक्षात येतं का? By the law of conservation of energy. What is law of conservation of energy? Energy neither be created nor be destroyed, but one form of energy is to be converted into another forms. मग आता इथं असलेली एनर्जी पोटेन्शियल आहे आणि ती बॉडी रोलिंग होत असेल तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ रोलिंग इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. मग पोटेन्शियल एनर्जी किती आहे बेटा इथं, एम जी ई एच इज इक्वल टू 1/2 एम व्ही आर स्क्वेअर 1 + k² अपॉन आर स्क्वेअर. लक्षात आलं. रोलिंग कायनेटिक एनर्जी हा फॉर्म्युला रोलिंग कायनेटिक एनर्जीचा आहे आणि हा एम आणि एम कॅन्सल. आपल्याला व्ही आर काढायचं आहे. व्ही आर स्क्वेअर इज इक्वल टू 2gh डिवायडेड बाय 1 + k² अपॉन आर स्क्वेअर. तर हे व्ही आर स्क्वेअर बरोबर आलं आणि व्ही आर बरोबर आहे काय आलं बेटा, रूटमध्ये 2gh डिवायडेड बाय काय असेल 1 + k² अपॉन आर स्क्वेअर. 1 + k² अपॉन आर स्क्वेअर. आता या इक्वेशनकडे पाहिला तर एका फॉर्मॅटमध्ये रोलिंग व्हेलॉसिटी आली बेटा, रोलिंग व्हेलॉसिटी. आता परत आपल्याला फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, हां काय रे बाळांनो, फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर. आता हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो का, असा राईट अँगल ट्रायंगल. यामध्ये साइन थीटा बरोबर सांगा बरं मला काय येतं,
साईन थिटा अपोजिट साईड एच डिवाइड बाय हायपोटेनियस म्हणजे लेंथ कोणाची इन्क्लाइन प्लेनची लेंथ अँड देअर फोर एच इज इक्वल टू यल साईन थिटा. लक्षात आलं, एच इज इक्वल टू यल साईन थिटा. ही किंमत जर इथं ठेवून टाकला तर आपल्याला व्ही रोलिंग इज इक्वल टू रूट ऑफ 2gl साइन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. 2gl साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर व्ही आर रोलिंग स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ थीटा आणि व्ही आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट लेंथ आणि व्ही आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे कशावर ते इन्क्लिनेशन अँगल ऑफ इन्क्लिनेशन वाढवला तर रोलिंग स्पीड वाढते. आता लेंथ इन्क्लाइन प्लेनची वाढवला तर रोलिंग स्पीड वाढते आणि 1 अपॉन के स्क्वेअर प्रत्येक बॉडीला वेगवेगळं असतं आणि ते जर के स्क्वेअर अपॉन आरची किंमत तुम्ही वाढवलात तर 1 दॅट क्वांटिटी बिकम्स लेस, तर व्ही आर कमी होते. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ही इथं इम्पॉर्टंट नोट केलं पाहिजे. आता मी काय केलं, ही बॉडी रोलिंग केलेलं आहे. आता स्लायडिंग केलं. फॉर स्लायडिंग सांगा बरं बेटा काय तर रे, स्लायडिंग त्याची स्पीड व्ही एस काढायची. तर तोच फॉर्म्युला कोणता या ठिकाणी जो दिलेला आहे ना मी तुम्हाला इथं, कायनेटिक एनर्जी ॲट द टॉप ऑफ इन्क्लाइन प्लेन पोटेन्शियल एनर्जी इज टू बी कन्व्हर्टेड. कायनेटिक एनर्जी ॲट द टॉप ऑफ म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणा बेटा, इथं तुम्ही पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप ऑफ इन्क्लाइन प्लेन. कायनेटिक एनर्जी नाही, कारण बॉडी स्थिर आहे, रेस्ट आहे, म्हणजे त्याला पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप ऑफ इन्क्लाइन प्लेन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी ऑन इन्क्लाइन प्लेन. आता सांगा स्लायडिंगमध्ये काय, पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी स्लायडिंग. स्लायडिंग mgh इज इक्वल टू 1/2 m vs m आणि m कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू vs स्क्वेअर इज इक्वल टू 2gh आणि vs इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh. आलं लक्षात. तर बेटा आता हे इक्वेशन तुम्ही जर घेतलात, याला मी इक्वेशन 1 म्हणलं किंवा यालाच म्हणतो इथं, या इक्वेशनला मी 1 म्हणलं आणि या इक्वेशनला मी 2 असं म्हणतो. हां, तर या दोन इक्वेशनचा व्ही आर इज इक्वल टू रूट ऑफ 2gh डिवायडेड बाय रूटमध्ये 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एस डिवाइड बाय रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आलं लक्षामध्ये. हां, आता इथे बेटा व्ही आर डिवायडेड बाय व्ही एस इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सांगा बरं मला आता व्ही आर ग्रेटर आहे का व्ही एस ग्रेटर आहे या ठिकाणी. ऑब्वियसली जी काही किंमत असेल ही 1/2 1 घेतलात के स्क्वेअर अपॉन आर रिंगसाठी असतं. 1 प्लस 1 2 1/√2ची किंमत 0.707 झाली ना, म्हणजेच काय झालं, व्ही स्लायडिंग ग्रेटर दॅन व्ही रोलिंग. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक सिलेंडर आहे किंवा एक सॉलिड स्पियर आहे, की तुम्ही 2 सॉलिड स्पियर घेतलात, इथं ठेवला, एक स्लायडिंग ठेवलात आणि दुसरा रोलिंग होत आला, तर कोणता लवकर येईल खाली. अनेक विद्यार्थी याचा आन्सर चुकीचं देतात, रोलिंग लवकर येईल असं म्हणतात. पण स्पीड कुणाची जास्त आहे, स्लायडिंगची जास्त आहे. विदाउट फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तर स्लायडिंग लवकर येतो. बॉडीचं मास आणि
सेपसारखा असेल आणि एक बॉडी स्लायडिंग करून वरून सोडलात आणि दुसरी रोलिंग असेल तर खाली लवकर कोणती येते? स्लायडिंग येते, रोलिंग नाही. कारण स्लायडिंग असं पटकन घसून येते आणि स्लाईड होण्यासाठी स्वतःभोवती फिरत फिरत येण्यासाठी त्याला जास्त वेळ लागतो. म्हणून इथं लक्षात ठेवा, व्ही स्लायडिंग ग्रेटर दॅन व्ही रोलिंग. व्ही स्लायडिंग ग्रेटर दॅन व्ही रोलिंग. दॅट इज द इम्पॉर्टंट हिअर. अलग लक्षात बेटा. म्हणजे आपण काय काढलं? व्ही स्लायडिंग काढलं, व्ही रोलिंग काढलं. आता रोलिंग ॲक्सलरेशन अँड स्लायडिंग ॲक्सलरेशन. आता रोलिंग ॲक्सलरेशन अँड स्लायडिंग ॲक्सलरेशन काढायचं असेल तर आपण थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करायचा. काय थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन ऑफ मोशन? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AES. बरोबर आहे, थर्ड कायनॅमेटिकल. आता वेन द बॉडी इज ॲट द टॉप, इट्स फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी. बॉडी टॉपवर असेल इथं तर त्या बॉडीची इनिशियल वेलॉसिटी किती असेल? 0. आणि फायनल वेलॉसिटी इथं असेल म्हणजे किती आली? इथं बेटा इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू ए रोलिंग आणि एस इज इक्वल टू लेंथ ऑफ इन्क्लाइन प्लेन. ठेवून टाका बेटा इथं. व्ही रोलिंगचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2AR इंटू एल. आपल्याला काढायचा आहे AR इज इक्वल टू VR स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स एल. आता पहा, VRचा स्क्वेअर तिथं तुम्हाला दिलेला आहे 2GH डिवायडेड बाय 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर डिवायडेड बाय काय घेतलं आपण? 2L म्हणजे इथं 2 टाइम्स एल. हे 2 आणि 2 कॅन्सल. काय आला? GH डिवायडेड बाय एल इन ब्रॅकेट 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. आणि परत एचची किंमत ऑलरेडी आपण काढलेली आहे तिथं फॉर्म्युल्यात दिसतं. एचची किंमत L साइन थिटा. तर रोलिंग ॲक्सलरेशन इज इक्वल टू GL साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू एल. तर ही एल इथं कॅन्सल. दॅट इज G साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. सो दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. रोलिंग ॲक्सलरेशन बरोबर आहे. रोलिंग ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आला? व्हॉट इज द रोलिंग ॲक्सलरेशन? रोलिंग ॲक्सलरेशन AR इज इक्वल टू G साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. अनेक वेळेस तुम्हाला रोलिंग ॲक्सलरेशन इज इक्वल टू G साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R. G साइन थिटा डिवाइड बाय 1 प्लस K स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इज द रोलिंग ॲक्सलरेशन. आता स्लायडिंग ॲक्सलरेशन काय येते? फॉर स्लायडिंग बॉडी. चला, काय असेल बेटा स्लायडिंग बॉडीसाठी सांगा मला. स्लायडिंग बॉडीसाठी थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन यूज करायचं. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. आता इनिशियल वेलॉसिटी किती? 0 आणि A इज इक्वल टू AS, S इज इक्वल टू L. राईट, बॉडी स्लाइड होत आहे. तर व्ही स्लाइडिंग इथं VS स्क्वेअर इज इक्वल टू 2AS इंटू L आणि AS देअरफॉर AS इज इक्वल टू VS स्क्वेअर डिवाइड बाय 2L. आता VSची किंमत किती आली रे? आठवतं तुम्हाला बेटा? काय येतं? GH डिवाइड बाय 2L. GH 2GH डिवायडेड बाय L आणि इथं हे 2 आणि 2 कॅन्सल. AS इज इक्वल टू GH डिवाइड बाय L. व्हॉट इज H? G इंटू L साइन थिटा डिवायडेड बाय L. L कॅन्सल. रोलिंग स्लायडिंग ॲक्सलरेशन इज इक्वल टू G साइन थिटा. हे फॉर्म्युला. आता या इक्वेशनमध्ये वर G साइन थिटा तिथं AS ठेवलात म्हणजे याला तुम्ही परत इक्वेशन 1 म्हणा आणि ह्याला इक्वेशन 2 म्हणा.
फ्रॉम इक्वेशन 1 and 2. चला, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोन इक्वेशननुसार काय येतं बेटा, जर तुम्ही AR इज इक्वल टू याच्याऐवजी काय ठेवायचं आहे तुम्हाला, AS डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि AR अपॉन AS इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. परत इथं तुम्हाला लक्षात आणून इच्छितो AS ग्रेटर दॅन AR. स्लाइडिंग ॲक्सलरेशन ग्रेटर दॅन रोलिंग ॲक्सलरेशन. स्लाइडिंग ॲक्सलरेशन ग्रेटर दॅन रोलिंग ॲक्सलेशन. म्हणजे हे जे ॲक्सलेशनचे फॉर्म्युले आहेत आणि याच्या अगोदर कोणता फॉर्म्युला दाखवला होता तुम्हाला प्रूव्ह करून, व्हेलॉसिटीचा, रोलिंग आणि स्लाइडिंगचा. आता शेवटचा बेटा आपल्याला काढायचा आहे. तर अनेक वेळेस तुम्हाला क्वेश्चन काय विचारतात माहीत आहे थेरॉटिकल याच्यामध्ये. समजा इथे एक सॉलिड स्पियर, हॅलो स्पियर, सॉलिड सिलेंडर असे 2-3 बॉडी ठेवलेले आहेत. त्यांचं मास सारखं, रेडियस सारखं आहे. इथून रिलीज केलं सायमल्टेनियसली तर खाली लवकर कोणतं येईल, हू विल विन द रेस. तर त्यासाठी टाईम काढायचा आहे आणि टाईम काढण्यासाठी सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचं बेटा. काय सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन सांगा, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता याचे इनिशियल वेलॉसिटी किती, 0 आहे. तर एस इज इक्वल टू L लेंथ ऑफ इन्क्लाइंड प्लेन. तर इथं L इज इक्वल टू 0 प्लस 1/2 AR इंटू टी स्क्वेअर अँड देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू 2L डिवाइड बाय AR. तर 2 इंटू L डिवाइड बाय रोलिंग ॲक्सलेशन. काय येतं बेटा, रोलिंग ॲक्सलरेशन इथंच तुम्हाला दिलेला असेल फॉर्म्युला. कुठं आहे रोलिंग, वर, G साइन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर भागिले उलटून गुणिले वर येईल. तर 2L इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय G साइन थीटा. तर हे टी बरोबर टी स्क्वेअर आलं. तर टी त्याचं स्क्वेअर रूटमध्ये घेतलात 2L 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय आलं, G साइन थीटा. सो दिस इज द टाईम. हा वेळ लागतो बेटा. आता सरळ सरळ याला लक्षात ठेवायचं असं की के स्क्वेअर अपॉन आर प्रत्येक बॉडीसाठी वेगवेगळं आहे. हे G साइन थीटा L हे कॉन्स्टंट आहे. फक्त के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्रत्येक बॉडीसाठी वेगवेगळं आहे. आणि के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची किंमत जास्त असेल तर टीची किंमत जास्त येते आणि टीची किंमत जास्त येते तर ती बॉडी उशिरानं येऊ शकते. म्हणून कोणती बॉडी लवकर येते त्याचा टाईम कमी असेल, कोणती बॉडी उशिरायचे टाईम जास्त असेल तर इन्क्लाइन प्लेनहून ती बॉडी इथं रीच होऊ शकते. तर हा जो डेरिवेशन पार्ट होतं तुम्हाला घेतलेलं आहे हे अत्यंत इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे ते लक्षात ठेवा. नीट असेल, JEE असेल, CET असेल किंवा इव्हन आपलं बोर्ड असेल त्यासाठी हे सर्व फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्या 2-3 वर्षाचे पेपर बॅक रेफर केलात तर याच्यावरती एक न्यूमरिकल्स विचारलेलाच आहे. म्हणून तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवून हे आर्टिकल डबल व्हिडिओ पहा आणि नोट्स काढून व्यवस्थिशीर प्रिपेअर्ड करा. तर या ठिकाणी आपण इथं थांबूया. नेक्स्ट आर्टिकल परत पाहूया.